निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स, तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. मिरजेत महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयात मृत अवस्थेत नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, उपायुक्त स्मृती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर कोणत्या तरी अज्ञात महिलेने सदरचे नवजात अर्भक टाकले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत मिरज शहर या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी दुपारी 4:30 वाजता ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार आढळला. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. सदरचे मृत अर्भकाला तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नमस्ते, मी बानू साजावादार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका बाल कल्याण सभापती. आज मिरज महानगरपालिका दवाखाना येथे मृत अर्भक सापडल्याची मला माहिती मिळाली. ही मनाला दुःख देणारे असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करू. हे बाळ कुठून आले याची तपास पोलिसांनी करावा, ही आमची विनंती. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे. आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता BM साठी सिव्हिलला गेलेलं आहे. सगळा स्टाफ इथे आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसा चांगलाच आहे. दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू.